आपल्या दृष्टीनं वैयक्तिक मित्र वगैरे विषय संपला. राज ठाकरेंबाबत बोलताना आशिष शेलारांचं मोठं वक्तव्य. दुरावा वाढल्याच्या चर्चांना उधाण. विषातून अमृत निघालं तर महाराष्ट्राला हवंच आहे. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर सामनातून भाष्य. शिवसेनेच्या गर्भातून राज ठाकरेंचाही जन्म झाल्याची आठवण. हिंदीच्या सक्तीला भाषा सल्लागार समितीचा विरोध. निर्णय घेताना विचारात न घेतल्याचा अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचा आरोप. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून जी.आर. रद्द करण्याची मागणी. पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी पोलीस डॉक्टर सुश्रुत घैसास यांची चौकशी करणार. निष्काळजीपणाचा ठपका ठेवत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल. बुलढाण्यातील नखगळतीची केंद्र सरकारकडून दखल. तपासणीसाठी पथक नियुक्त. आज केस आणि नखगळती झालेल्या गावांचा दौरा करणार. अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणी आज शिक्षेची सुनावणी. मुख्य आरोपी अभय कुरुंदकरसह महेश फळणीकर, कुंदन भंडारी यांना पनवेल सत्र न्यायालय शिक्षा सुनावणार. नाशिकमधील दर्ग्यावरील कारवाई प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. महानगरपालिका आणि उच्च न्यायालय काय भूमिका मांडणार याकडे लक्ष. पूजा खेडकरला सुप्रीम कोर्टानं दिलेला अटकेपासूनचा दिलासा आज संपणार. अटकपूर्व जामिनावर सुनावणी. पूजाला दिलासा की अटक याकडे लक्ष. वानखेडेवर रोहित आणि सूर्यकुमारची दादागिरी. आयपीएलमध्ये मुंबईच्या विजयाची हॅट्रिक. चेन्नई सुपर किंग्सवर 9 विकेट्सनं मात. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.